छात्राः नमो नमः। विद्यार्थ्यांनो, आपण तिसऱ्या मंडलातला तिसरा गद्यपाठ प्रजापालनार्थम राजकर्तव्यानी हा मागच्या तासिकेला आपण पाहिला होता। यात राजाची कृषी विषयक कर्तव्य, त्यानंतर त्याची सेतुबंधन विषयक कर्तव्य, पशुवन विषयक कर्तव्य आणि सूत्राध्यक्ष म्हणून त्याची असलेली कर्तव्य याबद्दल माहिती पाहिली होती। राजाने प्रजेच्या कल्याणाच्या सर्व गोष्टी कराव्यात, अन्नधान्य, सर्व प्रकारचे शेती व्यवसाय उद्योग याला प्रोत्साहन द्यावं, त्यांना वेळोवेळी योग्य ती मदत करावी, सवलत द्यावी, प्रजेनेही उत्पन्न झालं की ते राजाला परत करावं, त्याचबरोबर उत्तम बियाणं, फळं, भाज्या या सुद्धा साठवून योग्य प्रक्रिया करून प्रजेपर्यंत त्या पोहोचवाव्या। दुष्काळ जर पडला तर त्यांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणं, धान्याचं वाटप करणं, नंतर दुष्काळग्रस्त लोकांसाठी काही दुष्काळातली कामं असतात, दुर्ग सेतू, त्या काळात किल्ले आणि सेतू बांधणं, आता रस्ते असतात पण त्या काळामध्ये दुर्ग म्हणजे किल्ला आणि सेतू बांधणं आणि त्याच्यातून त्यांना रोजगार मिळवून देत असे। त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की सेतू बांधल्यानंतर म्हणजे तलावांची निर्मिती असेल, त्यानंतर धरणांची निर्मिती असेल तर तिथे मात्र मत्स्यपालन, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांची उपजीविका हे सर्व त्यांनी करावं। पुन्हा त्यांनी सांगितलं की पशूंसाठी त्यांनी कुरणं तयार करावी आणि जे पशूंच्या कळपांचे जे मालक असतात त्यांच्यावर जर काही संकट आली असेल तर त्याच्यापासूनही त्यांचं रक्षण करावं। नवीन नवीन जिथे पाणी उपलब्ध नाही अशा जागेवर त्यांनी कृत्रिमरित्या पाण्याची सोय करून द्यावी, तीर्थस्थानं बांधावी, तिथे उपवनं बांधावी, म्हणजे लोकांना आराम मिळेल, त्यांना आनंद मिळेल, फिरता येईल, निसर्गाच्या सानिध्यात राहता येईल अशी सर्व व्यवस्था राजांनी करायची। त्यानंतर त्यांनी सूत्राध्यक्ष म्हणून सांगितलं की हा एक व्यवसाय, कापडाचा व्यवसाय म्हणून हा जो सूत तयार करण्याचा जो काही व्यवसाय आहे, हा ज्या असहाय्य स्त्रिया असतात, स्वतःच त्यांची उपजीविका त्यांना स्वतः करायची असते, अशा स्त्रियाकडून सूत कातून घ्यावं, ते योग्य प्रकारचं सूत असलं पाहिजे, बारीक, एकसंध, मजबूत, आणि त्यानंतर मात्र त्यांनी आपलं माल सूतगिरणीत आणून द्यावा, तिथेच त्यांना वेतनही दिलं गेलं पाहिजे, योग्य काळात वेतन, योग्य प्रमाणात वेतन दिलं गेलं पाहिजे। या सर्व गोष्टी आपण या पाठातून शिकलेलो आहोत। आज आता आपल्याला याचा दुसरा भाग पाहायचा आहे, तो म्हणजे भाषाभ्यास। पहा, आता समानार्थी शब्दासाठी इथे सगळेच्या सगळे शब्दांचे अर्थ दिलेले आहे। व्रज असेल तर समूह, स्तेन म्हणजे चौर, तस्कर, तर वाट, वाटिका म्हणजे उद्यानम, वाट, उत्स म्हणजे निर्झर, हे सर्व शब्द तुम्ही पाहायचे आहेत। ठीक आहे ना। संधी दिलेले आहेत, समास दिलेले आहेत, अगदी सोपं आहे, आपण हे सगळे समास पाहिलेले आहे, त्याच्यानुसार या समासांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे। रूप परिचय, रूपही आपल्याला येणार आहे, ही रूपं तुम्ही पाहून ठेवायची आहे, या रूपांचाही अभ्यास करायचा। आपण क्रियापद पाहिली त्याच्यावरून ती रूपं आपल्याला लक्षात येतात, या क्रियापदांचा अभ्यास करा। आज मात्र आता आपण पाहणार आहोत भाषाभ्यास। या भाषाभ्यासामध्ये नेहमी इथे जी वाक्य दिलेली असतात, माध्यम भाषा ससंदर्भम स्पष्टीकृत, जी वाक्य दिलेली आहे याचं संदर्भाचं स्पष्टीकरण आपल्याला लिहायचं असतं मराठीमध्ये, कारण आपलं माध्यम आहे मराठी। पहिलं वाक्य मी सांगते, निवृत्त परिहारान पितुः एव अनुगृह्णीयात। आधी आपण वाक्य लिहिणार, नंतर त्याचा लिहायचा आहे अर्थ, म्हणून निवृत्त परिहारान, ज्यांनी सवलत किंवा कर्ज परत केलेलं आहे, राजाजवळून घेतलेली मदत, सवलत किंवा घेतलेलं कर्ज ज्यांनी योग्य दरात परत केलेलं आहे, अशा लोकांवर राजाने पित्याप्रमाणे अनुग्रह करावा, त्यांना वेळोवेळी पुन्हा मदत करावी। आता हे झाल्यानंतर व अर्थ झाल्यानंतर आपल्याला लिहायचं आहे संदर्भ। मग यात तुम्हाला सांगायचं आहे प्रजापालनार्थम राजकर्तव्यानी, हा पाठ चाणक्यांनी लिहिलेल्या अर्थशास्त्र या ग्रंथातून घेतलेला आहे। यामध्ये राजाची दिनचर्या, राजपुत्रांचं अध्ययन,
राजाची कर्तव्य, मातेची नियुक्ती, गूढपुरुषाची नियुक्ती, परराज्य संबंध, युद्ध इत्यादी बद्दल माहिती दिलेली आहे. मग लिहायचं आहे की राजाचं प्रथम कर्तव्य असतं प्रजेचं पालन करणं आणि त्यासाठी मात्र राजाने आणि राज्यव्यवस्थेने नेहमी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी राजाची कर्तव्य कोणती हे या पाठामध्ये सांगितलेलं आहे. कृषी विषयक राजाची कर्तव्य सांगताना लिहिलेलं हे वाक्य आहे. कृषी विषयक राजाची कर्तव्य सांगताना लिहिलेलं हे वाक्य आहे. नंतर स्पष्टीकरणात लिहायचं आहे राजांनी 4 विद्या प्राप्त कराव्या. त्या 4 विद्यांपैकी वार्ता ही एक विद्या आहे. नाही 4 विद्या अन्विषकी, त्रयी, वार्ता आणि त्यानंतर आहे दंडनीती किंवा युद्धनीती ज्याला आपण म्हणतो दंडनीती. या 4 पैकी किंवा ज्या 4 काय करायच्या आहेत विद्या ग्रहण करायच्या आहेत त्यापैकी वार्ता ही एक विद्या आहे. कृषी, पशुपालन आणि व्यापार यालाच वार्ता असं म्हटलं जातं. ज्यांनी उपजीविकेची साधनं प्राप्त होतात ती वृत्ती आणि त्याच्यावर चालणाऱ्या ज्या गोष्टी त्याला आपण म्हणतो वार्ता. म्हणून धान्य, पशु, सोनं, सोना व्यतिरिक्त इतर धातू आणि श्रमिक या सर्व गोष्टी प्राप्त होत असल्यामुळे ही वार्ता ही विद्या राजाला अतिशय उपकारक असते. या वार्तेमुळेच राजा आपला खजिना भरतो आणि सैन्य शक्ती निर्माण करतो आणि अशा प्रकारे खजिना आणि सैन्य या दोघांनी तो मित्रपक्ष आणि शत्रुपक्ष यांना आपल्या वशामध्ये करू शकतो. कृषी विषयक कर्तव्य करताना राजांनी मात्र जे कर देणारे असतात, महसूल कर जो नियमित भरणारे असतात, अशा शेतकऱ्यांना राजाने सुपीक जमिनी द्याव्यात, उपलब्ध करून द्याव्या. आणि एखाद्या वेळी त्यांनी जरी मशागत केली नसेल जमिनीची किंवा जमीन कसली नसेल तरी पण करणाऱ्याकडून ती काढून घेऊ नये. पण जे शेती करत नाही, ज्यांना त्याच्यामध्ये आवड नाही, यांच्याकडनं अशी जमीन काढून ती दुसऱ्यांना द्यावी. जे ग्रामसेवक आहेत किंवा जे व्यापारी आहे अशांना राजाने ती कसण्यासाठी द्यावी. हे जे ग्रामसेवक आणि व्यापारी आहेत हे स्वतः करतील नाहीतर इतरांकडून करून घेतील, पण सुपीक जमीन मात्र कसल्याच गेली पाहिजे. मग राजाने त्यांना बियाणे, पशु, सोनं इत्यादी देऊन त्यांना मदत करावी. आणि त्या शेतकऱ्यांनी किंवा त्या व्यापाऱ्यांनी सुद्धा कालांतराने आपल्याला उत्पादन प्राप्त झालं, योग्य पैसा मिळाला की आनंदाने ती दिलेली राजाची मदत राजाला परत करावी. अशा प्रकारे मदत आणि सवलत याच्यामुळेच राजाच्या कोशाची म्हणजे खजिन्याची वृद्धी होत असते आणि अशाच गोष्टी राजाने द्याव्यात की ज्याच्यामुळे आपल्या खजिन्याची वारंवार वृद्धी होत असेल. आणि खजिना रिकामा करणाऱ्या गोष्टी राजाने टाळाव्यात. जे लोक गेलेली मदत वापस घेत नाही अशांना मात्र काय करावं, पुन्हा मदत करू नये. कारण खजिना रिकामा झाला असेल तर राजा मात्र आपला खजिना भरण्यासाठी वेगवेगळे कर प्रजेवरच लादत असतो आणि म्हणूनच राजाचा खजिना रिकामा होणार नाही याची राजाने काळजी घेतली पाहिजे. नगर वसविताना, नवीन नगराची निर्मिती करताना जे आलेले लोक असतात किंवा कालांतराने तिथे जे आलेले लोक असतात त्यांना योग्य असं अनुदान द्यावे, परिहार द्यावे म्हणजे योग्य अनुदान राजाने द्यावे. आणि ज्यांनी असं हे घेतलेलं अनुदान परत केलेलं आहे, ज्यांनी आपलं कर्ज चुकतं केलेलं आहे अशांचा राजांनी मात्र पित्याप्रमाणे सांभाळ करावा. वेळोवेळी त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्या, त्या दूर करण्यासाठी प्रयत्नही कराव्यात. आणि वेगवेगळी त्यांना बियाणं, भाज्या या उपलब्ध करून दिल्या पाहिजे. सुपीक जमिनीमध्ये ते बियाणं पेरल्या गेली पाहिजे आणि योग्य वेळी जसे जसं पीक येईल तसं तसं ते पीक मात्र नेहमी भांडारामध्ये त्यांनी साठवलं पाहिजे. जे विद्वान आहेत किंवा जे पंडित आहे अशांनी मात्र आपल्या शेतामध्ये गवताची काडी सुद्धा ठेवू नये. योग्य वेळी खळ्यावरचं धान्य योग्यरित्या साठवल्याच गेलं पाहिजे. दुष्काळ असेल तर राजांनी मात्र अन्नछत्र उभारावी किंवा स्वस्त दरामध्ये धान्य त्यांना उपलब्ध करून द्यावं किंवा मग धान्याची वाटणी करावी. आणि अशा प्रकारे जे संकटांनी ग्रासलेले असतात यांचा पित्याप्रमाणे सांभाळ करावा. विशेषतः जे बालक आहे, वृद्ध आहे आणि जे संकटग्रस्त आहे याचा मात्र राजाने नक्कीच सांभाळ करावा आणि दुष्काळग्रस्तांचं रक्षणही करावं. असे हे कृषी विषयक कर्तव्य राजाची यात सांगितलेली आहेत. वैशिष्ट्यामध्ये इथे लिहाल तुम्ही की अतिशय सूक्ष्म
राजाची कर्तव्य कशी असावी सूक्ष्मातिसूक्ष्म अभ्यास करून अगदी योग्य यथासांग वर्णन केलेलं आहे. यावरून चाणक्याची आपल्याला बुद्धिमत्ता कळते आणि राजनीतिज्ञ म्हणजे ते निपुण राजनीतिज्ञ होतं हे आपल्याला लक्षात येते. आणि तो ग्रंथ इसवी सन पूर्व 4थ्या शतकात लिहिला असूनही आजही जे सत्ताधारी आहेत किंवा जे हेड आहेत एखाद्या डिपार्टमेंटचे, ज्याला हेड म्हणतो, किंवा जे अध्यक्ष पद भूषवतात त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ही माहिती आजच्याही काळामध्ये अतिशय उपयुक्त असा हा ग्रंथ आहे. ठीक आहे. दुसरं सूत्र परीक्षा मात्र प्रदीप. सुताची परीक्षा करण्यासाठी गिरणीमध्ये सूतगिरणीमध्ये मात्र योग्य उजेड असावा, योग्य प्रकाश असावा असा याचा अर्थ आहे. याचं मी संदर्भाचे स्पष्टीकरण तुम्हाला ग्रुपवर पाठवते, ते तुम्ही लिहून घ्याल. आता आहे उचितम कारणम चित्वा वाक्याने पुनर्लिखत. योग्य कारण लिहायचं आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे. राजा अल्पकोशः न स्यात् यतः स पौरजानपदानेव ग्रसेत. विवितेषु कूपसेतु बन्धोत्सान स्थापयेत यतः तत्र नैसर्गिकम उदकम अनुपलब्धम. विवितेषु कुर्णांमध्ये त्यांनी सांगितलं म्हणून तत्र नैसर्गिकम उदकम अनुपलब्धम हे योग्य कारण आहे त्याचं. उचितम वाक्यांशम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. दुर्भिक्षे उपहतान प्रति राज्ञः वर्तनम. पिता इव स्नेहपूर्णम स्यात्. सूत्राध्यक्षः अकृतकर्म वेतन प्रदाने दंडम कुर्यात्. उचितम शब्दम चित्वा चतुष्कोणम पूरयत. या चौकोनामध्ये योग्य शब्द भरायचे आहे. सस्यादिकम यथा कालम गृह्णाति स पंडिताः. जो योग्य वेळी सीताध्यक्ष लिहिते. सस्यादिकम यथा कालम गृह्णाति स सीताध्यक्ष. कोण आहे तो? सीताध्यक्ष. पंडितः पण चालेल, दोन्ही उत्तर येऊ शकतात. सीताध्यक्ष पंडितः. मत्स्य प्लव हरितपण्यानां स्वामी राजा. सूत्र वर्म वस्त्र व्यवहारस्य मुख्याधिकारी सूत्राध्यक्ष. पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. वार्ताः कहा. वार्ता म्हणजे काय याचं उत्तर उपजीविकाः यैः उपायैः साध्यते सा वार्ता. आणि मग लिहायचं कृषी पशुपालन वनिज्याः च वार्ताः. दोन्ही उत्तर लिहायचे. उपजीविका यैः उपायैः साध्यते सा वार्ता. कृषी पशुपाल्य वणिज्या च वार्ताः. करदेभ्यः किं प्रयच्छेत. करदेभ्यः कृतक्षेत्राणि प्रयच्छेत. काय द्यावं? सुपीक जमीन म्हणून कृतक्षेत्राणि प्रयच्छेत. राजा उपहतान कीदृशम अनुगृह्णीयात. राजा उपहतान पीतेव अनुगृह्णीयात. राजा कैः उपहतान पशुव्रजान रक्षेत. स्तेन व्याल व्याधिभिः. राजा स्तेन व्याल व्याधिभिः उपहतान पशुव्रजान रक्षेत. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम लिखत. करदेभ्यः कृतक्षेत्राणि प्रयच्छेत. बरोबर. निवृत्त परिहारान मित्रम इवानुगृह्णीयात. असत्यम. पितेव पाहिजे इथे, त्यांनी मित्रम लिहिलेलं आहे. सहोदकम आहार्योदकम वा सेतुम बंधयेत. बरोबर. अकृष्यायां भूमौ जनेभ्यः विवितानि प्रयच्छेत. बरोबर. म्हणजे सत्यम. राजा उपहतान पशुव्रजान रक्षेत. सत्यम. रेखांकितम पदम आधृत्य प्रश्न निर्माणम कुरुत.
करदेभ्यः कृतक्षेत्राणि प्रयच्छेत केभ्यः कृतक्षेत्राणि प्रयच्छेत प्रश्नार्थक चिन्ह दुर्भिक्षे राजा बीजभक्तोपग्रहं कृत्वा अनुग्रहं कुर्यात् कदा राजा बीजभक्तोपग्रहं कृत्वा अनुग्रहं कुर्यात् प्रश्नार्थक चिन्ह बाल वृद्ध व्यसन्यनाथांश्च राजा बिभ्रूयात् बाल वृद्ध व्यसनी अनाथांच कः बिभ्रूयात् ग्रामांतरेषु राजा विवितं स्थापयेत् किम किंवा कम स्थापयेत् विवितं किम स्थापयेत् सर्वनाम स्थाने नाम नाम स्थाने सर्वनाम प्रयुज्य वाक्यं पुनर्लिखत निवृत्त परिहारान् पितेवानुगृह्णात तद म्हणून इथे येईल तान काय पाहिजे इथे तान कारण हे पुल्लिंगी द्वितीया बहुवचन म्हणून पुल्लिंगी द्वितीया बहुवचन तान बहुहल परिकृष्टायां भूमौ बीजानि वापयेत इदम अस्याम इथे येईल अस्याम भूमी स्त्रीलिंगी म्हणून इदमचं पाहिजे स्त्रीलिंगी सप्तमी एकवचन राजा सेतुम बंधयेत सेतुमच्या खाली नको राजाच्या खाली इथे अधोरेखित पाहिजे होतं म्हणून भवान सेतुम बंधयेत कारण सेतूच्या ऐवजी भवत नाही लिहू शकत हे सर्वनाम आहे नामाच्या ऐवजी सर्वनाम म्हणून राजाच्या ऐवजी पाहिजे इथे राजा खाली अधोरेखित भवान सेतुम बंधयेत विशेषण विशेषानां मेलनं कुरुत अल्पकोशः राजा कृषि विषयकानि कर्तव्यानि कोशवृद्धि करौ अनुग्रह परिहारौ बहुहल परिकृष्टायां भूमौ उपहतान् पशुव्रजान् सूत्र परीक्षा मात्र प्रदीपः संधि तालिकां पूरयेत नादेयानि न आदेयानि नवांश्चाभिप्रवर्तयेत नवांश्चा संधी आहेच तशा पाहून घ्यायचं पृथक्करणं कुरुत जालरेखाचित्रं पूरयत सीताध्यक्षः यथाकालं गृह्णीयात यथाकालं योग्य वेळी घ्यावीत या क्रमाने जायचं सर्व धान्यानी पुष्पाणी फलानी शाकानी कंदमूलानी वालिक्यानी क्षौमानी आणि कार्पास बीजानी राजा एतान बिभ्रूयात बालाः वृद्धान व्यसनीनः आणि अनाथान एतान म्हटलंय सगळं पाहिजे द्वितीया बहुवचन एतान राजा एतान म्हणून हे सगळं द्वितीया बहुवचनात पाहिजे ठीक आहे इथे स्त्रीलिंगी म्हणून बालाः छोट्या मुली असा त्याचा अर्थ घेतला तरी चालतो सूत्राध्यक्षः एताभिः ऊर्णावल्क क्षौमानि कर्तयेत विधवा त्यानंतर न्यंगाः नंतर आहे वृद्धराजदासीः प्रव्रजिता आणि कन्याः क्रम इकडे तिकडे झाला तरी चालतो पुस्तकात पाहायचं आणि ते बरोबर भरायचंय ठीक आहे हे सर्व प्रश्न या सर्व कृती कळलं ना तुम्हाला वहीत लिहायच्या आहेत अतिशय महत्त्वाचे असतात काल मध्ये काही काळानंतर मी ही प्रश्नांची उत्तरं सांगितली तुम्ही जी तयार केली ती बरोबर आहे का हे याच्यावरून तुम्हाला तपासायचं आहे विचारपूर्वक प्रश्नांची उत्तरं लिहा आणि ती समजली आहे का हे पहा नुसतं लिहायचं आहे म्हणून लिहायची नाही समजून ती नीट लिहायची योग्य विभक्ती त्याची असली पाहिजे त्यात चुका व्हायला नको चूक झाली तर गुण कटतो हे लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार योग्य त्या इथे सगळे बहुवचन आहे इथेही द्वितीया बहुवचन आहे आणि इथे सगळे प्रथमा बहुवचनात आहे लिंग पाहायचं आणि त्याच्यानुसार या विभक्ती योजायच्या तशा पुस्तकात असतात एकत्र असलं तर मात्र शेवटी त्याचं दिलेलं असतं लिंग म्हणून तो शब्द पाहायचा आणि लिहायचं ठीक आहे थांबू आपण आता इथे 3 गद्यपाठ आपले संपलेले आहेत
कारण गद्यपाठ एकंदरीत 3च आहे, पद्यपाठ 5 आहे, त्यातला 5वा राहिलाय, तो आपण पुढल्या तासिकेला पाहू. तोपर्यंत आपण थांबू थोडा वेळ. अभ्यास करण्यासाठी हा वेळ देते आहे. शुभम भवतु. पुनः मिलामः.